सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या विज्ञानम जनहिताय या अत्यंत उपयुक्त कार्यक्रमात मला आज सह्याद्री वाहिनीनं बोलवलं, त्यासाठी सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीचे आभार. मी चंद्रकांत पाटणकर, सूक्ष्मजीवशास्त्र अर्थातच मायक्रोबायोलॉजी या विषयाचा विद्यार्थी आणि माजी प्राध्यापक देखील. आजचा आपला विषय आहे ह्यूमन मायक्रोबायोम. आता हे नाव काही जणांनी नक्की ऐकलेलं असेल. ह्यूमन म्हणजे माणसाशी संबंधित, हे तर नक्कीच आहे. पण मायक्रोबायोम म्हणजे काय, तर ते जाणून घ्यायच्या आधी आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल आणि पहिल्यांदा आपल्याला वंदन करावं लागेल अशा व्यक्तीला ज्यांनी ह्या शास्त्राची दारं जगासमोर उघडी केली. जवळजवळ 343 वर्षापूर्वी म्हणजे 1683 साली युरोपमध्ये अँटनी ल्युएनहॉक ह्या नावाच्या माणसाला एक छंद होता भिंग बनवायचा. आणि ती भिंग बनवत असताना भिंगांचे अनेक त्यांनी प्रकार करून पाहिले आणि एक गंमत म्हणून, सहज म्हणून, अभ्यास करायचा म्हणून दातामध्ये आपले ते कण साठतात ना, त्यातलं थोडंसं त्यांनी घेतलं आणि त्या 2 भिंगांना लावून त्यांनी पाहिलं आणि त्याला युरेकाचं फिलिंग झालं. कारण त्याला तिथे जिवंत हालणाऱ्या काही गोष्टी दिसल्या, ज्याला त्यांनी नाव दिलं ॲनिमॉलिक्युल्स. पुढेच या ॲनिमॉलिक्युल्सचं पुढच्या 150 वर्षामध्ये लुई पाश्चर, रॉबर्ट कॉक ह्या लोकांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात कष्टानं काम करून मायक्रोबायोलॉजी या विज्ञान शाखेला जन्म दिला. अशा रीतीनं मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे असे सूक्ष्म जीवाणू, सूक्ष्म जंतू जे आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत, त्यासाठी मायक्रोस्कोपचाच वापर करावा लागतो. आणि त्यांच्यामधले असे पण काही लोक महाभाग आहेत की ज्यांना साधा मायक्रोस्कोप पण पुरत नाही, तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतो बघण्यासाठी. तर अशा या सूक्ष्म जीवाणूंचं आपण मायक्रोबायोमशी कसं नातं आहे ते समजून घेणार आहोत. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडक्यात जाणून घेऊया आपण, हे जे सूक्ष्म जीवजंतू असतात ना, ते 4 प्रकारचे असतात. बॅक्टेरिया, ज्यांना आपण जीवाणू म्हणूया. व्हायरसेस, हे तर आपण ऐकलेलंच आहेत, कोविडपासून तर फार ओळखीचं नाव झालं आहे व्हायरस, ज्यांना आपण विषाणू म्हणूया. नंतर आहेत फंगाय किंवा फंजाय, ज्यांना आपण बुरशी म्हणूया किंवा बुरशीजन्य म्हणूया. आणि चौथा प्रकार आहे पॅरासाइट्स, म्हणजेच परजीवी. मलेरिया वगैरे नाव ऐकलेलं आहे आपण, हे सगळे पॅरासाइट्स आहेत. हे 4 प्रकारचे सूक्ष्म जीवजंतू असतात. आणि एक दुसरी गंमत तुम्हाला सांगतो, हे सूक्ष्मजीव सर्वत्र असतात. मला आठवतं आहे, मी गमतीत नेहमी असं म्हणतो, जगामध्ये सर्वत्र देव आहे, त्याच्यानंतर जगामध्ये सर्वत्र कोण आहे, तर हे सूक्ष्मजीव जंतू. निर्वात पोकळी सोडली तर सर्वत्र हे सूक्ष्मजीव जंतू असतातच. मग त्याला आपण कसे अपवाद असू शकू, तर ह्या सूक्ष्मजीव जंतूंचा मानवी शरीरामध्ये, शरीरावर आणि शरीराच्या आत असलेला निवास, त्यांचं राहणं, त्यांची पॉप्युलेशन, त्यांची लोकसंख्या, ह्यालाच एक नाव दिलेलं आहे आपण ह्यूमन मायक्रोबायोम. आता याचं महत्त्व काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढ्या सेल्स किंवा पेशी आहेत त्यांच्या कितीतरी पट अधिक, म्हणजे 10 ते
100 ट्रिलियन म्हणजे अब्जावधी 10 पट ते 100 पट जास्ती प्रमाणात आपल्या शरीरामध्ये हे सूक्ष्म जीवजंतू राहतात. विश्वास बसत नाही ना? एक साधारण आपण एक निरोगी व्यक्ती घेऊया 70-80 किलो वजनाची. त्याच्यामधले जर सर्व सूक्ष्म जीवजंतूंचं वजन केलं आपण तर त्यांचं वजन भरेल 1 ते 2 किलो. हे ड्राय वेट घ्यायला गेलो तर 300 ग्रॅम बनेल. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सूक्ष्मजीव आपल्या शरीरामध्ये राहत असतात. जवळजवळ 90% आजार असे आहेत की ज्यांचा संबंध आपण या आपल्या शरीरामधल्या सूक्ष्मजीवजंतूंशी लावू शकतो. आणि ह्यांच्यामध्ये किती प्रकारचे सूक्ष्मजीवजंतू आहेत? तर जवळजवळ 10,000 वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीवजंतू आपल्या शरीरामध्ये राहतात. आणि पाहायला गेलं तर आपण त्यांचं जेव्हा आपण जनुकांचा अभ्यास करतो किंवा गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम्सचा अभ्यास करतो, जीन्सचा अभ्यास करतो, आपल्या क्रोमोझोम्समध्ये जेवढे जीन्स आहेत प्रत्येक पेशीमध्ये ते साधारण 22,000 ते 25,000 एवढे जीन्स असतील. जर आपण शरीरातल्या आपल्या सर्व जीवजंतूंचा विचार केला तर त्यांच्या गुणसूत्रांची, त्यांच्या जनुकांची संख्या, जीनची संख्या ही जवळजवळ 30 ते 33 लाख इतकी भरते. तुमच्यात आणि माझ्यामध्ये जर आपण जनुकीय स्तरावरती विचार केला तर फार फरक दिसत नाही. खरं म्हटलं तर 99% जास्ती तुमच्या जनुकात आणि माझ्या जनुकामध्ये साम्यच आढळून येतं. पण हे ह्या आपल्या जीवाणूंमध्ये तसं दिसत नाही. कारण त्यांच्यामध्ये खूप डायव्हर्सिटी आहे, वैविध्य आहे, विविधता आहे. अनेक प्रकारचे त्यांच्याकडे जीन्स आहेत किंवा जनुकं आहेत. आणि त्यामुळे हे जीवजंतू आपल्या शरीरात राहतात आणि शरीरातील सर्व पेशींशी त्यांचा सातत्यानं संपर्क येत राहतो. त्यामुळे ते फार महत्त्वाचं काम करत असतात आपल्या शरीरामध्ये. आता मायक्रोबायोम हे सुरुवातीलाच मी म्हटलं की हे जीवजंतू आपल्या शरीरात राहतात. त्यांचं जे काही पॉप्युलेशन आहे, त्यांची जी लोकसंख्या आहे ती अशी नाही की सगळ्याच भागामध्ये शरीराच्या आहेत. शरीराचा असा भाग जो वातावरणाशी संबंधित येतो, म्हणजे आपलं श्वसन मार्ग घ्या तुम्ही, किंवा आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचनाची जी काही संस्था आहे, पचन संस्था, अन्न खातो आपण, काय काय पितो, पाणी पितो, त्या वाटे पण बाहेरनं गोष्टी आतमध्ये जातातच ना. तसंच स्त्रियांमध्ये योनी मार्ग आहे, ज्याला आपण बाळवाट म्हणूया. त्याच्यामध्ये पण खूप प्रकारचे आपल्याला जीवाणू दिसू शकतात. तोंडामध्ये पण, तोंडाची जी पोकळी आहे त्याच्यात लाळ आहे, दात आहे, त्यांच्यावरती पण हे जीवाणू मस्तपैकी राहत असतात. पण ही 4 प्रमुख गोष्टी झाल्या अशा आपल्या की जिथे आपल्याला हे जीवाणू दिसतात. आणि एक गोष्ट राहते ती म्हणजे आपला घसा, रेस्पिरेटरी ट्रॅक, श्वसन संस्था. आपण जी हवा आत घेतो त्या हवेबरोबर हवेतले जीवजंतू पण आपल्या आत लंग्सपर्यंत पोचू शकतात, फुफ्फुसापर्यंत. त्यामुळे तिकडे पण आपल्याला काही प्रमाणामध्ये तरी जीवजंतू हे दिसू शकतात. हे झालं मायक्रोबायोम किंवा ही झाली संज्ञा कोणत्या प्रकारचे जीवजंतू राहतात त्यासंबंधी. आता ह्या सगळ्यांचा विचार केला ना, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की जवळजवळ 10 टाइम्स मोर, 10 पट ते 100 पट जास्ती प्रमाणात हे जीवजंतू शरीरात राहतात. पण त्यातले जास्तीत जास्त नंबर जो असतो तो असतो आपल्या गटमध्ये. आता गट म्हणजे काय? गट म्हणजे आपल्या तोंडापासून ते शेवटापर्यंत जी एक नलिका जाते, अन्न नलिका, नंतर जठर येतं, नंतर आपली इंटेस्टाईन्स येतात, लहान आतडं, मोठं आतडं येतं, नंतर रेक्टम येतं, नाही मलाशय म्हणतो आपण त्याला, आणि नंतर एक्झिट येतो. ह्यांना आपण म्हणतो गट म्हणतो. ह्या गटमध्ये सर्वात जास्ती प्रमाणामध्ये हे जीवजंतू आढळतात. आणि ह्या जीवजंतूंमध्ये महत्त्वाचा सहभाग असतो तो बॅक्टेरियांचा, जीवाणूंचा. त्यामुळे आपण जे काही आज ध्यान देणार आहोत की ह्युमन मायक्रोबायोम, त्याच्यामध्ये आपण जास्ती ध्यान देणार आहोत ते अशा गटमध्ये राहणाऱ्या मायक्रोबायोमचं, गटमध्ये राहणाऱ्या जीवाणूंविषयी. इथे पण एक गंमतशीर गोष्ट आहे. जसं आपण त्या अन्ननलिकेकडनं, तोंडावाटे अन्ननलिकेकडनं स्टमक, जठर,
नंतर आपण स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतरडं, नंतर मोठं आतरडं, आणि नंतर ते मलाशय, असा जेव्हा प्रवास करतो असं लक्षात येतं की अन्ननलिका घ्या किंवा जठर घ्या किंवा स्मॉल इंटेस्टाईन घ्या, त्यांच्यामधल्या जीवाणूंची संख्या ही बऱ्यापैकी कमी असते, परंतु मोठ्या आतड्यामध्ये मात्र त्यांची संख्या प्रचंड जास्ती असते. म्हणजे गट मायक्रोबायोमचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण लहान आणि मोठ्या आतड्यांमधील बॅक्टेरियाचा विचार जास्ती करणार आहोत, आणि त्यांचं काम काय आहे ते पण आपण बघणार आहोत. आता इथे तुम्ही पाहाल की इथे दाखवलेलं आहे आपल्याला गट म्हणजे काय, गटचे भाग दाखवलेले आहेत. त्याला म्हणतात फोरगट, मिडगट, हाइंड गट. फोरगटमध्ये आहे अन्ननलिका म्हणजे इसोफेगस, जठर म्हणजे स्टमक, आणि लहान आतड्याचा पहिला भाग डिओडेनम. मिडगट म्हणजे मधला भाग आहे गटचा, त्याच्यामध्ये आहे लहान आतड्याचा बाकीचा भाग, मोठ्या आतड्याचा पहिला भाग, आणि हाइंड गटमध्ये मोठ्या आतड्याचा उर्वरित भाग आणि अर्थातच रेक्टम किंवा मलाशय. ही साधारण एक ॲनाटॉमिकल शरीरशास्त्रीय दृष्टीने केलेली विभागणी आपण समजून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये ह्या गटमध्ये हे अनंत प्रकारचे जीवाणू आपल्याला दिसून येतात. विज्ञानम जनहिताय. गट मायक्रोबायोममध्ये कोण कोण येतं, तर 3 प्रकारचे त्यांचे वर्ग, क्लासेस आपण समजून चालूया. फर्मिक्यूट्स, बॅक्टेरायडेटिस आणि प्रोटिओबॅक्टेरिया. ही नावं जरा आपल्याला जिभेला अडचणीत आणणारी आहेत बोलताना, पण हळूहळू लक्षात येईल आपल्याला. फर्मिक्यूट्स, बॅक्टेरायडेटिस आणि प्रोटिओबॅक्टेरिया. या फर्मिक्यूट्समध्ये लॅक्टोबॅसिलाई दिसतात आपल्याला क्लॉस्ट्रिडिया दिसतात, आणि फिकॅली बॅक्टेरियम हे पण दिसतात. त्यांच्याशिवाय अनंत आहेतच. एक उदाहरण म्हणून आपण काही इथे नावं घेत आहोत प्रकारची. बॅक्टेरॉयडेटिसमध्ये बॅक्टेरॉइड्स आहेत, पर्वोटेला आहेत आणि पॉर्फायरोमोनास आहेत. आणि प्रोटिओबॅक्टेरियामध्ये ई कोलाय, जे नाव आपण खूप वेळा ऐकतो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये, आपल्याला ई कोलाय इन्फेक्शन हे कॉमनली दिसतं. ई कोलाय आहे, क्लेप्सिएला आहे आणि कंपायलोबॅक्टर आहे. तर मित्र हो, आपण असं पाहिलं की गट मायक्रोबायोम आहे, त्याच्यात अनंत प्रकारचे जीवाणू आहेत. हे जीवाणू 2 प्रकारचे आपण समजून चालूया. गुड बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया. उपयुक्त, आपल्याला मदत करणारे बॅक्टेरिया आणि अपायकारक, त्रास देणारे बॅक्टेरिया, असे 2 सरळ विभाग करूया. आणि हे जे बॅक्टेरिया असतात ना, हे बॅक्टेरिया जगतात जास्ती करून ते आपल्या खाण्यामध्ये जी तंतुखाद्य किंवा फायबर्स येतात त्याच्यामधल्या कार्बोहायड्रेटच्या जोरावर, कर्बोदक पदार्थांच्या जीवावर ते जगत असतात. हे फार महत्त्वाचं आहे लक्षात ठेवण्यासाठी. कसं ते बघा. आता इथे तुम्हाला दिसेल या कर्बोदकांची किंवा कार्बोहायड्रेटचं एक क्लासिफिकेशन आहे, मोठा वर्ग दिला आहे. त्याच्यामध्ये सिम्पल शुगर म्हणून एक लिहिलेलं आहे बघा त्याच्यामध्ये. म्हणजे ज्याच्यामध्ये लॅक्टोज येते जी दुधामध्ये असते, माल्टोज, सुक्रोज जे आपण नेहमी नित्य साखर खातो ती, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, ग्लुकोज वगैरे. आणि नंतर तुम्ही खालच्या बाजूला बघाल तर ऑलिगोसॅकराइड्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असं म्हटलेलं आहे. हे पदार्थ पचवायला आपल्याला भयंकर कठीण असतात. खास करून सेल्युलोज किंवा लिग्निन असे जे पदार्थ येतात आपल्या खाण्यामध्ये, जे वनस्पती ज्या आपण खातो, प्लांट्स वगैरे आपण जे खातो, फळं वगैरे खातो, त्यांच्यामार्फत येतात. ही आपण पचवूच शकत नाही, आपल्याकडे ती क्षमताच नसते. परंतु हे जे बॅक्टेरिया जे सांगितले गुड बॅक्टेरिया, त्या गुड बॅक्टेरियासाठी हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स फार महत्त्वाचे आहेत. आता आपण पुढे जाऊया. इथे तुम्हाला दिसेल की नॉर्मली सहसा काय होतं, निरोगी व्यक्तीमध्ये एक प्रकारचा बॅलन्स असतो की गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया, संतुलन असतं त्यांच्यामध्ये जे जे विविध प्रकार आहेत त्यांच्यामध्ये पण संतुलन असतं. हे संतुलन जेव्हा बिघडतं तेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम्सला सुरुवात होते, त्रासाला सुरुवात होते. हे जे संतुलन असतं त्याला युबायोसिस म्हणतात आणि बिघडलेल्या संतुलनाला डिसबायोसिस म्हणतात. आणि असं आढळून आलेलं आहे की अनेक प्रकारच्या आजारांमध्ये, अगदी मानसिक रुग्णांचा आजार, डिप्रेशन, एन्झायटी जरी घेतली आपण,
त्यांच्यामध्ये पण त्यांच्या गट मायक्रोबायोममध्ये डिसबायोसिस दिसून आलेलं आहे. आणि हेच डायबिटीसच्या बाबतीत सत्य आहे, हेच स्थूलपणा किंवा ओबेसिटीच्या बाबतीत पण सत्य आहे. आता आपण बघूया की ह्या मायक्रोबायोमची चर्चा गेली 30-40 वर्ष का एवढी होती आहे, असं काय कारण आहे त्याच्यामध्ये. त्याला कारण पण आहे. गेली अनेक वर्ष आपण समजत होतो की जे काही आजार बिजार होतात आपल्याला, टायफॉईड म्हणा, कॉलरा म्हणा, आत्ता येऊन गेलेला कोविड म्हणा, हे सगळे ह्या सूक्ष्मजीवांमुळे होतात. म्हणजे सूक्ष्मजीव म्हणजे नको नको मला ते सूक्ष्मजीव, अशी साधारण भावना होती आणि ती सायंटिफिक कम्युनिटीमध्ये पण सुरुवातीच्या काळात होती. हळूहळू असं नंतर लक्षात आलं की नाही नाही, हे काय बरोबर नाही आहे. आपल्या सूक्ष्मजीवांचं शरीरात नक्की काहीतरी काम असणार आहे. त्याशिवाय काय आपल्या पोटात म्हणजेच इंटेस्टाईन्समध्ये, आतड्यांमध्ये एवढ्या प्रमाणामध्ये ते राहतात, स्किनवरती राहतात, आपल्या त्वचेवरती काहीतरी कारण असलं पाहिजे. ह्याच्यासाठी 2007-08च्या सुमारामध्ये अमेरिका आणि युरोपमध्ये एक ह्युमन मायक्रोबायोम प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. नवीन तंत्रज्ञान तोपर्यंत आलेलं होतं ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळे. त्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांनी आपल्या ह्युमन मायक्रोबायोममध्ये गट मायक्रोबायोमचा सविस्तर अभ्यास केला. आणि मग असं लक्षात आलं की आजारी व्यक्ती आणि निरोगी व्यक्ती त्यांचा गट मायक्रोबायोममध्ये फरक असतो आणि आजारी व्यक्तीचा गट मायक्रोबायोम बदलू शकतो, तर आजारावर नियंत्रणही आणता येईल, हे प्रयोगांती स्पष्टपण झालं. त्यामुळंच मायक्रोबायोमवरती, गट मायक्रोबायोमवरती जगभर चर्चा होत आहे. नंतरचा एक प्रश्न असा येतो की तुम्ही असं म्हणता की गट मायक्रोबायोमचा परिणाम होतो, मग पचनावर परिणाम होतो का, आपल्या वजनावर परिणाम होतो का, आपल्या ऊर्जा निर्मितीवर, एनर्जी निर्मितीवरती काही परिणाम होतो का? नक्कीच होतो. कारण आपल्याला बघा नेहमी येणारे आजार पचनाचे कुठले, तर शौचाला व्यवस्थित न होणं, रेग्युलर न होणं, नियमित न होणं, कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठ म्हणतो ना आपण, किंवा पोटामध्ये गॅस येणं, गुडगुड होणं, असे अनेक साधे आजार पण पोटाचे आहेत आणि खूप गंभीर आजार पण आहेत ज्यांची नावं IBS वगैरे सारखी आहेत. ओके, क्रॉन्स डिसीज वगैरे. तर इथे पचनाच्या बाबतीमध्ये हा गट मायक्रोबायोम काय करतो, तर पहिली गोष्ट आपल्याला न पचता येणाऱ्या, आपण पचवू न शकणाऱ्या वनस्पतीजन्य तंतूंचं ते विघटन करतात आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला उपयुक्त असे पदार्थ त्याच्यातून बनवतात. काही व्हिटॅमिन्स ते बनवतात, व्हिटॅमिन B ची काही सिरीज आहे, व्हिटॅमिन K ते बनवतात आणि पित्तावरती पण आपल्या काम करतात. वजनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे जे नवीन पदार्थ बनवतात गट मायक्रोबायोम त्या तंतुमय पदार्थांपासून, त्याच्यामुळे आपल्याला भूक लागायची भावना कमी होते, तसंच आपलं पोट लवकर भरल्याची भावना होते. हे फार महत्त्वाचं आहे. सटायटी म्हणतात त्याला, पोट लवकर भरलं जातं, त्यामुळे आपण कमी जेवतो. कमी जेवल्यामुळे आपोआपच आपलं वजन कमी करायला मदत होते. ह्याला पण कारण एक आहे, आपलं गट म्हणजे आपली जी काही संस्था आहे जी इंटेस्टाईनची वगैरे, ती आणि आपलं मेंदू ब्रेन ह्यांच्यामध्ये कायम संवाद चालू असतो. त्याला गट ब्रेन ॲक्सिस म्हणतात. खरं तर आपल्या गटमध्ये असलेली जी काही मज्जातंतूंची यंत्रणा आहे त्याला दुसरा मेंदू असंही म्हटलं जातं. ऊर्जेबद्दल महत्त्वाचं म्हणजे काय, तर चरबी साठवण्याच्या प्रक्रियेवरती ते काहीसं बंधन आणतात आणि लिव्हरमध्ये चरबी जाळण्याचं काम जास्ती प्रमाणात करतात. विज्ञानम जनहिताय. हे जे गट मायक्रोबायोम डिसबायोसिस आहे ते आपल्या अनेक पोटाच्या आजारांना कारणीभूत असतं. नंतरचा एक प्रश्न येतो की असं एवढं सगळं ते करतं, मग आपली इम्युनिटी जी रोगप्रतिकारक शक्ती आहे त्याचा पण काही गट मायक्रोबायोमशी संबंध आहे का? ऑफकोर्स आहे, नक्कीच आहे त्यांचा संबंध. ह्याचं कारण काय की आपल्या आतड्यांमध्ये पेयर्स पॅचेस नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये लिम्फॉइड ऑर्गन्स असतात, म्हणजे लिम्फॉइड सेल्स असतात. म्हणजे जे असे सेल्स की जे आपल्या संरक्षण यंत्रणेवर भयंकर काम करत असतात, चांगलं काम करत असतात. आणि हे गट मायक्रोबायोम सातत्यानं आतड्यांमधल्या मज्जातंतूंच्या आणि रोगप्रतिकारक संस्थेच्या इम्युन सिस्टीमच्या अनेक पेशींच्या सतत सान्निध्यात येत असतं. त्यामुळे आपल्या मेंदूला आणि अनेक प्रकारच्या पांढऱ्या पेशींना अनेकाविध अँटीजन्सची ओळख होते. त्यामुळे
जन्मापासून जर गट मायक्रोबायोम व्यवस्थित असेल तर आपली इम्युन सिस्टीम सहिष्णू बनते आणि उगाचच दुसरा कुठला अँटीजन आल्यावर अति जास्ती प्रमाणामध्ये रिॲक्ट करत नाही, आक्रमक बनत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण आपले जी गट मायक्रोबायोम आहे ती गट मायक्रोबायोम आणि रोगप्रतिकारक संस्थेच्या इम्युन सिस्टीमच्या अनेक पेशींच्या आणि आतड्यातल्या मज्जातंतूंच्या सतत संपर्कात येत असते. एक प्रकारचं ते ट्रेनिंग देत असतात आणि त्यामुळे नवीन अँटीजनची आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला ओळख होते. हे जर लहानपणी घडलं नाही तर हे बाळ जेव्हा मोठं होतं की ज्याची ही रोगप्रतिकारक शक्ती जी आहे त्यातले जे सेल्स आहेत ते ट्रेन झालेले नाहीत, ते जेव्हा एखाद्या अँटीजनच्या संपर्कात येतात ते अत्यंत आक्रमकरित्या रिॲक्ट करतात आणि त्याच्यातने ॲलर्जीसारखे, ॲटॉपिक डर्मॅटायटिससारखे, अस्थमासारखे आजार अशा लोकांना उत्पन्न होतात. त्यामुळेच आपले गट मायक्रोबायोम हे लहानपणापासून व्यवस्थित असणं आवश्यक आहे. गट मायक्रोबायोम मी आधी बोललो त्याप्रमाणे तंतू खाद्य जे असतं, तंतुमय खाद्य, त्याचा ते जेवण म्हणून उपयोग करतात आणि त्याच्यापासून उपयुक्त पदार्थ बनवतात. ब्युटॅरिक ॲसिड, प्रोपिओनिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड सारखे जे आपल्या आतड्याच्या आतल्या बाजूच्या अस्तराला सक्षम बनवतात. त्यामुळे रक्तामध्ये विषकारक पदार्थांना जाण्यापासून ते रोखतात. एकंदरीत आतड्याला दाहापासनं म्हणजेच इन्फ्लमेशनपासून वाचवतात. मग डायबेटीस, ओबेसिटी ह्याच्याशी पण या गट मायक्रोबायोमचा संबंध आहे का? 100%. एक असं आढळून आलेलं आहे की अत्यंत सिरियस म्हणजे अतिस्थूल लोकांच्या बॅरिएट्रिक सर्जरीनंतर त्यांच्या आधी असलेल्या डिसबायोसिसमध्ये सुधारणा होते. म्हणजेच ओबेसिटी आणि गट मायक्रोबायोम यांचा जवळचा संबंध आहे. डायबिटीससाठी पण हे गट मायक्रोबायोम खूप महत्त्वाचं आहे. डिसबायोसिसमुळे अपायकारक बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं, ब्युटॅरिक ॲसिडचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे आतड्यातल्या अस्तरातील पेशींमधलं अंतर वाढतं आणि एंडोटॉक्झिनसारख्या विषकारक गोष्टी सहजपणे रक्तामध्ये शिरतात आणि डायबिटीसमध्ये जे म्हटलं जातं इट इज अ क्रॉनिक इन्फ्लमेटरी डिसीज, इन्फ्लमेशनला चालना मिळते. डायबिटीसमध्ये हे डिसबायोसिस खूपच हानिकारक असतं. त्यामुळे अशा रुग्णांना डायबिटीसच्या जर आहारामध्ये त्यांनी फायबरचं प्रमाण वाढवलं आणि काही प्रमाणात प्रोबायोटिक्सचा वापर केला तर नक्कीच उपयोग होतो. फायबर हे वनस्पतींमधूनच मिळतात आणि ते बॅक्टेरियाचं मुख्य अन्न असतं. यासाठी अशा फायबरना प्रीबायोटिक असंही म्हटलं जातं. थोडक्यात काय तर आपण काय खातो ह्यावर आपलं गट मायक्रोबायोमचं स्वरूप ठरतं. सर्व अन्न घटक असलेलं फायबरयुक्त अन्न सर्वात चांगलं. आपण सर्वसाधारण माणसं म्हणून काय करू शकतो आपण तर त्याच्यासाठी आपल्याला एक करणं आवश्यक आहे की आपण आपल्या आहारावरती ध्यान देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जर आहार व्यवस्थित असेल तर आपलं गट मायक्रोबायोम व्यवस्थित राहू शकतं. त्यासाठी सामान्य उपाय कुठले आपण वापरू शकतो? नियमित योग्य आहार हे सगळ्यात सोपं उत्तर. दररोजच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, मुळा, गाजर, काकडी, बीटरूट यांचा समावेश, डाळी, उसळींचा वापर करावा. रात्रीच्या जेवणात सॅलड्स भरपूर प्रमाणात असावेत. ह्या साऱ्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारचं फायबर मिळतं ज्याच्यामुळे गट मायक्रोबायोम सशक्त होतो, युबायोसिस होतं. त्याशिवाय दही, ताक हेही घ्यावं. आणि एक अगदी महत्त्वाच्या 3 गोष्टी सांगायच्या झाल्या तर एक, पाणी दररोज 8 ते 10 पेले पाणी प्यायलाच पाहिजे. हालचाल शरीराची, नियमित चालणं आणि नियमित व्यायाम आणि जेवणामध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असणं, तंतुखाद्य नियमित खाणं. मला वाटतं की हे ऐकल्यानंतर आपल्या जेवणाच्या ताटामध्ये हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी ह्यांचं प्रमाण जास्ती दिसेल. तसंच भरड धान्याचा उपयोग आपल्या आहारामध्ये जास्ती दिसेल कारण ह्या सर्वातून आपल्याला फायबर मिळतं. परत एकदा सांगतो, त्या फायबरमुळे, त्या तंतुखाद्यामुळे आपला गट मायक्रोबायोम सशक्त होतो. गट मायक्रोबायोम ज्याचा सशक्त, ती व्यक्ती सशक्त होते, तिला शांत झोप लागू शकते आणि अनेक रोगांपासून
मुक्तता मिळू शकते. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल परत एकदा सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं